लोकमान्य नगर येथील विकास कामांना स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी पुण्यातील लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीने म्हाडा कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात येत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी रहिवासी आहेत, त्यांच्याशी संवाद साधूयात। पाहतोय की तुम्ही वारंवार आंदोलन करतायत, हेमंत रासने यांच्या कार्यालयालाही घेराव घातलेला होता आणि म्हाडा कार्यालयाच्या बाहेर तुम्ही तर पहिल्यापासून कव्हर करताय। लोकमान्य नगर मध्ये निदर्शनं झाली, सह्यांचं अभियान झालं, बरोबर। याच्यानंतर आम्ही आमदारांकडे गेलो, सातत्याने जे तुम्ही स्थगिती दिलेली आहे, एका पत्रावर स्थगिती दिलेली आहे, तिचा सुद्धा आम्ही स्थगिती हटाव लोकमान्य नगर बचावचे नारे देऊन आलेलो आहे। आम्ही आमच्या बाजू सगळीकडे मांडलेल्या आहेत। आता आम्ही म्हाडा ऑफिसकडे आलेलो आहे आणि म्हाडा ऑफिसच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो की म्हाडामध्ये तिथं व्हीपी बसलेले जयस्वाल वेळ देत नाहीयेत, बरोबर। त्याच्यानंतर या ठिकाणी साकोरे बाजू ऐकून घेत आहेत नुसती, पण न्याय मिळत नाहीये। या सगळ्या गोष्टींमध्ये ना ह्या प्रक्रियेमध्ये आमचं काय म्हणणं आहे माहितीये का, की ज्या वेळेस तुम्ही हे धोरण जाहीर केलं, बरं तुमचा GR 22चा आहे, 22च्या GR प्रमाणेच आम्ही करतोय, बरं। त्या 22च्या GR ला टॉपअप करून तुम्ही आता नवीन धोरण आणलं, कुणाला विचारून आणलं? म्हाडातल्या एका वसाहतीतल्या कुठल्या नागरिकांना विचारलं किंवा सभासदांना विचारलं का? अधिकारी त्या ठिकाणी आले, थांबतील अधिकारी, पण आपली बाजू आपल्याला मांडून द्या। हे तुम्हाला दुसरा पार्ट 2 मिनिटं। याच्यामध्ये काय होतं, धोरणामध्ये काय केलं माहितीये का, एक असं भासवलंय की क्लस्टरची तर डेफिनेशन क्लिअर नाहीच आहे, नेमकं काय म्हणायचं हे सुद्धा त्यांना माहिती नाहीये। पण ह्याच्यामध्ये धोरण इतकं विचित्र पद्धतीने आहे, या धोरणाचा आम्ही या ठिकाणी निषेध करायला आता आलेलो आहे आणि धोरणाला आमचा विरोध आहे, बरोबर। आणि स्थगिती हटाव हे आमचं धोरण आहे। ही जी स्थगिती आलेली, अर्धवट विकास पडला, 4 बिल्डिंग झाल्या, 4 बिल्डिंगवर पत्रे ठोकलेले, 4 लोक। आता तुम्हाला एक सांगतो का, म्हाडामध्ये आमच्या ज्या सोसायट्या आहेत आणि ह्यांच्या सुद्धा सोसायट्या आहेत, ह्याच्यामध्ये काय झालं माहितीये का, बिल्डरनी फ्लॅट अलॉट केलेले आहेत की तुम्हाला ह्या मजल्यावर, तुम्हाला त्या मजल्यावर, प्रत्येकाला बिल्डिंगचं प्रत्येकाचं हे झालेलं आहे, प्लॅन सँक्शन अग्रीमेंट सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि सगळं थांबून ठेवलेलं आहे। आणि ही जी आम्ही स्वप्न बघतोय नवीन घराची, या स्वप्नांवर आणि या नवीन घरावर पाणी टाकण्याचं काम राज्य सरकार करतंय, तर कृपा करून त्यांना विनंती आहे, थांबवा। स्थानिक आमदार म्हणतात की आम्हाला एकात्मिक विकास करायचा आहे, एकल विकासाला आमचा विरोध आहे। अरे एकात्मिक विकास करायचा, तुम्ही निवडून येऊन किती महिने झाले? 8 महिने झाले। तुम्हाला लोकमान्य नगर माहितीये का? ते बोलले मी जो 2 वर्ष तिथं बसत होतो, लोकांच्या अडचणी समजून घेत होतो, तर तुम्हाला 2 महिने बसत होते, तर कुठल्या चेअरमनला बोलवलं, कुठल्या सेक्रेटरीला बोलवलं, कुठल्या सभासदांची चर्चा केली की मला असं करायचंय? अरे तू ज्या ठिकाणी बसायचा त्याच्या मागे 2 मजली बिल्डिंग झालेली, 14 मजली बिल्डिंग झालेली, अरे ते करताय, सगळीकडे पत्रे ठोकले जातात आणि आता कसलं एकत्रीकरण एकात्मिक करता? तिथल्या फक्त काही रहिवाशांचा याला विरोध आहे असं म्हणत होतं। आता काही रहिवाशांचा जर विरोध आहे तर तुम्हाला मी सांगतो, आता पत्र नाही 40, हे बघा 40 बिल्डिंगची, हे बघा ही जी आहे ही 40 बिल्डिंग आहेत, या 40 बिल्डिंगची पत्र आहेत आणि याच्यामध्ये इंडिव्हिज्युअली पत्र आहेत। आणि बघा 2 मिनिटं, ह्या 39 सोसायटी आहेत, 39 सोसायटीचे पत्रे आहेत। ह्याच्यामध्ये हा बघा ठराव, हे ह्याच्या मागं दाखवा, हे बघा हा ठराव सोसायटीचा, हे सोसायटीचा लेटर हेड। आणि तुम्हाला व्यक्तिगत पत्र बघायची आहेत का? ही व्यक्तिगत पत्र आहेत, हे बघा ही सगळी व्यक्तिगत पत्र आहेत। आणि मग मला म्हणायचं, कुठली लोक तुमच्या बरोबर आहेत? कोण तुम्हाला सांगताय? कोण ही टाळकी आहेत? कुणासाठी चाललेला आहे हा घाट? कुणासाठी आहे? कुणाच्या घशात भूखंड लोकमान्य नगरचा घालायचा आहे? काय प्रयत्न करताय? कशा करताय? अरे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकांबरोबर या, लोकांना विचारा, लोकांना विचारून सगळं करा। तुमचं स्वप्न आहे का? माझं ड्रीम आहे। अरे कुठलं तुझं ड्रीम? यांचं ड्रीम आहे, ते माझं ड्रीम आहे। अरे मग आता काही म्हणतात की त्यांचं म्हणणं की काही लोक राहत नाहीत। अरे राहत नाही, मग काय पडायची वाट बघायची का लोकांनी? तुम्हाला मी सांगतो, 70% लोकमान्य नगर हे रिकामं झालेलं आहे, भीतीपोटी रिकामं झालेलं आहे। मध्यवर्ती वसाहतीमधलं लोकमान्य नगर, ह्यांच्या ठिकाणचं मध्यवर्ती भागामधलं आहे, ही लोक घरं सोडून जात आहेत का बिल्डिंगला भीतायत आणि त्यांना तिथं राहायला यायचंय, ती भाड्याने राहतायत बाहेर। हेमंतराव, ह्या लोकांबरोबर तुम्ही या लोकांचे विषय समजून घ्या। आम्ही बाजूला होतो, तुम्ही विषय समजून घ्या। राज्य सरकारकडनं ही आम्हाला मिळालेली स्थगिती थांबवा, अर्धवट काम थांबवा। उद्या जर एखादी वाईट घटना घडली आणि एखादी बिल्डिंग पडली ना आणि त्याच्यामध्ये काही जीवितहानी झाली, फार सिनियर सिटीजन मोजके राहतात, ह्या राहतात त्या बिल्डिंग। आम्ही सुद्धा तिथली बातमी कव्हर केलेली होती। तिथल्या पाहिलं तर अत्यंत इमारती ज्या आहेत त्या जीर्ण झालेल्या आहेत। जीर्ण म्हणजे आमच्या 70 नंबर बिल्डिंग मध्ये जे बाई आहे त्यांचं आडनाव बर्डे म्हणून आहेत, त्या बर्डे बाई बोलल्या, माझा मुलगा बेडवरनं उठला
आणि बाथरूम मध्ये गेला आणि पूर्ण स्लॅब पडला त्या बेडवर. माझं नशीब. आणि त्या दिवशी त्यांनी घर सोडलंय. आता कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी घर सोडलेलं आहे. अरे इतकी वाईट अवस्था आहे. ऍक्च्युली भिंती ओल एवढी वाईट अवस्थेमध्ये लोकमान्य नगर राहतंय. आणि समोर जी एसआरए आहे, बरोबर आहे, केली एकानी आणि एक ज्ञाती बिल्डर तो रिडेव्हलप करतोय. आता पुढची भूमिका काय असणार आहे इथं? हे जर निवेदन दिलं तर अजून तीव्र आंदोलन करणार आम्ही. उद्या वेळ पडली तर मुंबईमध्ये मंत्रालयावर जाऊ, वेळ पडली तर आम्ही कोर्टात जाऊ, आम्ही वेळ पडली तर कोर्टात पण जाऊ. या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. ही बाकी लोकांना विचारा, तुम्हाला लोक सांगतील. महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीने सुद्धा या ठिकाणी आंदोलन करताय, तुमची काय? महाराष्ट्र सोसायटी येरवड्यामध्ये पण सेम परिस्थिती आहे. हा पण तो ठराव करताय, तो पण आम्हाला खूप अन्यायकारक आहे. आणि तुम्ही सोसायटीच्या लोकांचे मुद्दे घ्या ना. 40 वर्ष झालेले पूर्ण इमारत जीर्ण झालेले येऊन तुम्ही बघू शकता. प्रत्येक वेळेस आडकाठी आणतात. काय ना काय त्यांच्याकडनं काय त्यांचा भ्रष्टाचार चालू आहे, पैसे खायचा विचार आहे, काही माहित नाही. प्रत्येक वेळेस सांगतात की आता परमिशन नाहीये, नंतर भेटू. स्वतः त्यांनी व्हिजिट केलेली आहे, तिथे व्हिजिट करून त्यांनी एनओसी दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही बिल्डिंग खाली करा. 3 करोड रुपये भरलेले आहेत. 3 करोड रुपये भाड्यामध्ये यांनी भरलेले आहेत. 3 करोड रुपये त्यांनी एवढे पैसे भरून पण तुम्ही स्थगिती देताय. आणि हे कुठल्या कायद्याला धरून तुम्ही स्थगिती देताय? आमचा पूर्ण महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डचा विकास या लोकांनी थांबवलेला आहे. कारण फक्त की तिथं बाहेरचे कोण बिल्डर येणार आहे, तिथं काही लोक बिल्डर घेऊन फिरतात. ते लोकांना क्लस्टर करणारे, सरसकट करणारे लोकांना तुम्ही विश्वासात घेऊन केलं पाहिजे. आणि त्यांना तुमची भूमिका समजलं. तुम्ही कुठला एक सो कॉल लेआउट दाखवताय आणि तो लेआउटच्या माध्यमातून तुम्ही काही चाललंय, काही केलं असं. हा खरा आहे का खोटा आहे म्हणून. चल जाऊ. आपण या ठिकाणी बघतोय की म्हाडाचं जे ऑफिस आहे त्या कार्यालयाच्या बाहेर जर पाहिलं तर महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड आणि लोकमान्य बचाव कृती समितीच्या वतीने या ठिकाणी निदर्शने करण्यात येतात. या ठिकाणी जे म्हाडाचे अधिकारी आहेत त्यांना निवेदन सुद्धा या ठिकाणी दिलं जातंय.